राज ठाकरे हे 1.5 तासांपासून सहकुटुंब मातोश्रीवर आहेत। राज ठाकरेंसोबत त्यांच्या आई देखील मातोश्रीवर आहेत। मातोश्रीवर ठाकरे बंधूंच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय। तर राज ठाकरे, त्यांच्या बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती देखील मातोश्रीवर आता पोहोचलेले आहेत। एकूणच हा कौटुंबिक या ठिकाणी कार्यक्रम असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। दुसरीकडे आपण पाहतोय एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि या भेटीगाठी सध्या ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या आहेत। एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलेलं आहे, त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष सुद्धा सगळ्यांचं आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होतीये, राजकीय चर्चा होती का, त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच दोन ठाकरे बंधू एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। मागील 3 महिन्यांमधली ही संपूर्ण 7वी भेट जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंची असायला ही झालेली असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास दोन्ही कुटुंब अर्थात राज ठाकरेंचं संपूर्णच कुटुंब जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं मातोश्रीवरती पोहोचलं आहे आणि जवळपास 1 तास झाले हा संपूर्ण स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो मातोश्रीमध्ये होताना पाहायला मिळतोय। कारण हे दोन्ही ठाकरे कुटुंब कौटुंबिकरित्या एकत्रित जरी आले असले तरी ही सगळ्यात मोठी चर्चा म्हणजे राजकीय चर्चा आहे। कारण की दोन्ही ठाकरे कुटुंब या राज्याच्या राजकारणामध्ये फार सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या विषयी आंदोलन केलं। त्याचसोबतच राज ठाकरे देखील या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या प्रश्नाच्या संदर्भात ते दौऱ्यावरती जाणार होते, परंतु त्यांनी दौरा थांबवला, परंतु त्यांनी शेतकऱ्यांना मदत पाठवली। गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या एकमेकांना प्रत्यक्ष स्वरूपात भेटतात आहेत। जवळपास ही 7वी भेट होताना आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त स्वतः राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती आलेले होते आणि त्यांना वाढदिवसाच्या भेटून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या। राजकीय वर्तुळात ही संपूर्ण चर्चा का रंगताना पाहायला मिळते, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि जर दोन्ही ठाकरे बंधूंनी जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित लढण्याचा राजकीय विचार केला तर त्याचे अनेक परिणाम जे आहेत ते राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतील। एकीकडे महायुती ही आता सगळ्यात भक्कम जरी असली तरी या महायुतीला टॅकल करण्याकरता हे दोन्ही ठाकरे बंधू कशा पद्धतीने रणनीती आखणारे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या मिनी विधानसभेच्या निवडणुका ओळखल्या जातात, कारण की या मिनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती स्थानिक स्वरूपात पाहायला मिळते प्रत्येक पक्षाची। कारण की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना बळ देण्याकरता प्रत्येक पक्ष जो आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो। त्यामुळे आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या वेगवेगळ्या गोष्टींकरता एकत्रितरित्या येताना पाहायला मिळतात। या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काही राजकीय चर्चा जी आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने होताना पाहायला मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हे दोन ठाकरे बंधू जरी एकत्रितरित्या एकत्र आले असले तरी खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं की 5 शहरांच्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये एकमत झालेलं आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं होतं। दसरा मेळावा जो शिवाजी पार्कवरती झालेला शिवतीर्थावरती, तिथं देखील उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। आम्ही दोघे एकत्रित आलोय, ते एकत्रित राहण्याकरता अशा पद्धतीचं एक सूचक विधान जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या राजकीय दृष्ट्या एकत्रित येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या दोन्ही ठाकरेंच्या एकत्रित येण्यामुळे महायुतीला काही मोठा फटका बसणार आहे का आगामी काळातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे काही फटका बसेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन्ही आघाडी आणि युती असताना आता मनसे मात्र कोणत्या बाजूने झुकणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या स्वतंत्र निवडणूक लढवणार की मनसे हा महाविकास आघाडीमध्ये सामील होणार। कारण की ज्या आता काही राजकीय परिस्थिती आपण पाहतोय त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक जण जो आहे, प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वबळाची भाषा वापरताना पाहायला मिळतो। त्यामुळे या स्वबळाच्या भाषेच्या संदर्भात प्रत्येक पक्षाचे नेते असतील, पक्षाचे प्रमुख लोक असतील, ते लोक नेते मंडळी जे आहेत ते वक्तव्य करताना पाहायला मिळतात। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित येऊन या दोन्ही ठाकरेंची युती होऊन जर राजकीय समीकरण काही या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। दरम्यान मातोश्रीवर जाण्याआधी राज ठाकरेंनी TV9 मराठीला काय नेमकी प्रतिक्रिया दिली होती आपण ऐकूया।
शकतो राज ठाकरे आता मातोश्रीवरती या ठिकाणी आलेले आहेत. महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या आई आहे बरोबर. हो हो थोडं समजून घ्या. येस. ओके